त्याचं काय झालं माहीत आहे का, ते मॅट्रिकला नापास झाले. बरं. आणि सहज आपल्या दादांचं कसं आमचं जाणं येणं असायचं कोपरगावला अधनंमधनं, उगाचच आम्ही जायचो अधनंमधनं. तसं एकदा दादा गेले म्हणे मी जाऊन येतो मामाकडे. गेले तर तिथे ते त्याला रागवत होते, चंद्रकांत काकाला. तर दादा म्हणे कशाला रागवतो मामा, काय झालं त्याला, का रागवतोय तू त्याला? म्हणे नापास झालाय हा, हो त्याला आता मी शिकवणार नाही म्हणे, त्याला आता खरंच बसवणार आहे. असं नका करू, त्याला शिकू द्या, त्याला परत शाळेत घाला तुम्ही. कुठली परीक्षा होती कोण आणि 10वीची का 9वीची काहीतरी होतं. नाही नाही म्हणे, अजिबात नाही, मी त्याला कामाला लावणार कुठेतरी. मग दादा म्हणे नको, एखाद्या 2 वर्षासाठी त्याचं शिक्षण बंद करू नये, मी घेऊन जा म्हणे तुझ्याकडे याला, मी नाही शिकवणार, घेऊन जा तुझ्याकडे, मी घेऊन जातो म्हणे. मग चंद्रकांत काकाला आपल्याकडे आणलं, आपल्या इथे ठेवलं शाळेत, त्याला क्लास लावला. कारण आता मॅट्रिकची परीक्षा म्हटल्यावर शाळेत पुन्हा घेत नाही कोणी, त्याला क्लास वगैरे लावून दिला आणि तो चांगला पास झाला आणि मग नोकरी लागली काकाला, चंद्रकांत काका.